आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। जवळा डोंजा गटातून माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची अपक्ष शड्डू। जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि वजनदार नेते धनंजय सावंत यांनी जवळा व डोंजा गटातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सावंत यांच्या या निर्णयामुळे प्रस्थापित पक्षांच्या गटात अस्वस्थता पसरली असून निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या अनेक वर्षापासून जवळा आणि डोंजा परिसरात धनंजय सावंत यांचा मोठा जनसंपर्क आहे। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अनेक विकास कामांचा डोंगर उभा केला होता। मात्र यंदाच्या निवडणुकीत पक्षीय उमेदवारीवरून झालेल्या घडामोडीनंतर त्यांनी एकला चिलोरेची भूमिका घेत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी समर्थकांच्या आग्रह खातर आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे संकेत दिले। जवळा आणि डोंजा या दोन्ही गटात सावंतांची वैयक्तिक ताकद मोठी असल्याने याचा फटका नेमका कोणाला बसणार याबाबत आता राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। तुम्ही आताच उमेदवारी अर्ज भरून आलेला आहात, नेमकी कुठं तुम्ही उमेदवारी भरलेली आहे? मी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळा जिल्हा परिषद आणि डोंजा जिल्हा परिषद या दोन्ही जिल्हा परिषद सर्कलमध्ये माझी उमेदवारी अर्ज दाखल केली। बरं, तुमच्यासोबत तुमचे समर्थकांनी देखील उमेदवारी दाखल केली आम्हाला कळतंय। किती जणांनी दाखल केली? जवळपास आम्ही 5 जिल्हा परिषद गटामध्ये आणि 11 पंचायत समिती गणामध्ये फॉर्म भरलेले आहेत। परांडा भूमवाशी स्वतंत्र गट असणे, स्वतंत्र गट म्हणण्यापेक्षा आम्ही अपक्ष आमचे अर्ज दाखल केलेले आहेत। आणि मतदारांपुढे कोणते विजन घेऊन जाणार? जे आजपर्यंत 12-13 वर्ष करत आलो तेच विकासाचं। कारण मला वाटतं मी माझी कामाची कारकीर्द आपण सगळ्यांनी आणि लोकांनी बघितलेली आहे। कारण 2012ला ज्यावेळेस बांधकाम सभापती झालो त्यावेळेस माझा कामाचा धडाका, उपाध्यक्ष झालो त्यावेळेस माझ्या कामाची पद्धत आणि जे काही मी सामाजिक काम या ठिकाणी करत आहे निश्चित त्याची पोचपावती इथला मतदार राजा मला दिल्याशिवाय राहणार नाही। सकाळपर्यंत पॅचअप होईल असं म्हटलं जात होतं, नेमकं सकाळपर्यंत कशा संदर्भातलं पॅचअप? म्हणजे शिवसेनेमध्ये एकोबा होईल ह्या दृष्टिकोनातून काही बातम्या? शिवसेना वेगळ्या आहेत, त्या कुठल्या शिवसेनेचा एकोबा म्हणतात? म्हणजे आमदार तानाजीराव सावंत यांच्यासोबत पॅचअप होईल असं बोललं जात होतं। त्यांचं माझं पॅचअप राजकीय पॅचअपचा आणि याचा काही विषयच नाहीये ना। तुम्ही स्वतंत्र गट भांडण झाले असं तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, मग तुम्ही स्वतंत्र कसं काय लढताय? स्वतंत्र लढताय म्हणजे काही ध्येय धोरणं पटली नाहीत म्हणून लढतोय। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे। तुम्ही जवळा आणि डोंजा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय हो, आणि आम्हाला कुठून तुमची उमेदवारी पाहायला मिळेल? मी बी दोन्हीकडून दोन्ही ठिकाणी लढणार तुम्ही? गरज असेल तिथं लोकांना माझ्या कामाची खरंच जर असेल तर दोन्ही ठिकाणी, असं काही नाही। ठीक आहे, ठीक आहे। धन्यवाद।